नागपुर में भीषण गर्मी के बीच शहर के कई हिस्सों में गहराते पानी संकट को लेकर बुधवार को कांग्रेस ने मनपा मुख्यालय पर जोरदार मटका फोड़ आंदोलन किया। विरोधी पक्ष नेता संजय महाकाड़कर के नेतृत्व में नगर सेवकों और कार्यकर्ताओं ने प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की। आंदोलन के दौरान महापौर नीता ठाकरे और आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर को ज्ञापन सौंपकर शहर में नियमित जलापूर्ति सुनिश्चित करने की मांग की गई। कांग्रेस नेताओं ने आरोप लगाया कि कई इलाकों में नलों में पानी नहीं आ रहा है और टैंकर व्यवस्था भी पूरी तरह विफल है। आंदोलन में गिरीश पांडव, अतुल कोटेजा, केतन ठाकरे सहित बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। जानेवारी मध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये सर्वच नवीन नगरसेवक निवडून आलेले आहे आणि तेव्हापासून सातत्याने आम्ही या माननीय महापौरांना आणि या सत्ताधाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेले आहे। कारण की सर्वचकडे सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांची ओरड आहे, नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध नाही आणि जे वॉटर टँक आहे तिथे सुद्धा टँकरची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। या उन्हाळ्यासारख्या याच्यामध्ये जर नागरिकांना पाणी मिळत नसेल तर मग ह्या सत्ताधाऱ्यांनी इथे राहून त्याचा उपयोग नाही। आम्ही या सभागृहामध्ये सुद्धा पाण्यावरती विशेष सभा घेण्याकरता सुद्धा यांना निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची विशेष सभा सुद्धा यांनी घेतलेली नाही। त्याच्यावरून असं निश्चितपणानं जाणवतं की या नागरिकांना, या शहरातील नागरिकांना पाणी पिण्याकरता हे प्रशासन आणि प्रशासक यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही। म्हणून या शहरातील लोकांना मुबलक पाणी मिळावं याकरता आज या महापौरांचा घेराव म्हणून हे आंदोलन इथे आम्ही केलेलं आहे। नाही, या 24/7 ही फक्त निव्वळ बोगस कंपनी आहे। ह्या कंपनीने एवढ्या वर्षामध्ये ज्या नेटवर्क आणि जी पाईपलाईन या शहरामध्ये टाकायला पाहिजे होती अजूनपर्यंत 50% सुद्धा काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही। आणि मला असं वाटतं यांचे काय सत्ताधारी काय लाड पुरवत आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे। कारण की वारंवार निवेदन देऊन आणि तिथे हाऊसमध्ये मागणी करून सुद्धा यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं दबाव आहे नाही किंवा कुठल्याही प्रकारचं यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे आज हे OCW चे सर्व अधिकारी माजून गेलेले आहे। त्याच्यामुळे या शहरातील लोकांना पाणी उपलब्ध होत नाहीये।